आज आख्यानाच्या अगोदर ह्यांनी मला भेटाया बोलवलं आहे. आजपातूर म्या काय लई येळा गडावर आले नाही, पर जितक्या येळा आले या भागात कवा बी आले नव्हते. आज पहिल्यांदा गडाच्या या भागात येते आहे म्या. हातच देव मला भेटणार आहेत. पर कशा काय बोलवलं असेल देवांनी मला? काय विचारायचं असेल? म्या घडावा घालून वस्तीवर गेले होते हे यासनी समजलं तर नसेल ना? का मला आख्यानाचं काय बाय सांगायचं असेल त्यासनी? कशा पायी बोलवलं असेल मला काय समजना झालंय. बानू, आज राज्यसभेत जाण्याआधी मी मुद्दाम तुला भेटायला बोलवलं आहे. बानू, मी तुला कधीही अंतर देणार नाही असे वचन मी तुला पूर्वीच दिले आहे. विवाहाच्या वेळी सर्वांसमक्ष मी अग्निभोवती तुझ्या बरोबर 7 फेरे घेतले आहेत आणि तेव्हाच तुझे दायित्व स्वीकारले आहे. आणि बानू, मी माझे दायित्व कधीही विसरणार नाही. मला याची खरंच कल्पना नव्हती की ह्या जेजुरीत मी असताना देखील तुला एकटं वाटत असेल. काल मला ह्याची जाणीव झाली की मी माझ्या दायित्वामध्ये कमी पडलो. देवा, तुम्ही माझा आराध्य आहेसा. अहो, तुम्हीच माझं सर्वस्व आहे. तुमच्या बिगर माझं जगणं नाही. असं नका बोलू देवा. माझ्या हातनं काय चूक झाली आहे हे समजलं आहे मला. म्या तुम्ही दिलेल्या खडावा घालून बाला भेटाय वस्तीवर गेले. पर ते करण्या अगोदर म्या तुम्हाला सांगाय हवं. नाही बानू, ह्यात तुझी काहीच चूक नाही. मला तुला वेळ देता येत नाही हे मला जाणवत आहे. पण बानू, ह्या नियतीच्या खेळात मी देखील हतबल आहे. तेव्हा शक्य झाल्यास तुम्हाला समजून घे. नाही देवा, असं नका बोलू जी. मला ठाव आहे का तुम्ही मला भेटाय येत नसलात तरी बी ध्यान आहे तुमचं माझ्याकडं. तुमचा आशीर्वाद आहे हे ठाव आहे मला. पर कालच्याला बाची लय आठवण येत होती बघा. किती बी इसरायचं म्हणलं तरी बी जमना. म्हणून मी तुम्ही दिलेला खडावा घालून बाला भेटाय वस्तीवर गेले. पर मला आता माझी चूक कळली आहे. तुम्हाला न सांगता गेले हे चुकलं बघा माझ. पर पुण्यांदा तसं नाही म्हणत. तुम्हाला न सांगता गेलीस ह्याचा मला कदापि राग नाहीये बानू. पण मला तुझी काळजी वाटते. रात्रीच्या प्रहरी अशुभ शक्तींचा वावर असताना तुझे असे जाणे योग्य नाही, एवढेच मला तुला सांगायचे होते. वय बानू, बानू, मी तुला इतकंच सांगेन की ह्या जेजुरी तू एकटीच नाहीस आणि भविष्यात देखील मी तुला कधीही अंतर देणार नाही हे ध्यानात ठेव.
बानू, मी तुला म्हणालोच आहे की मी तुला कधीही अंतर देणार नाही. आणि आता मी तुला जे काही सांगतो आहे ते देखील महत्वाचे आहे. तुझ्या मनात जे काही असेल ते तू मनमोकळेपणाने माझ्याशी बोलू शकतेस, मनात कोणताही संकोच न ठेवता. भय देवा, मी माझ्या मनात काय बी नाही ठेवणार. आत्ताच्याला चंदनपुरीला गेले होते तेव्हा बाबी मला हेच म्हणला. बा म्हणला का तू अगोदर देवासनी सांगाय हवं होतं. तुझी आणि अजामेळची भेट झाली, तुला बरं वाटलं असेल. वयजी, खरं सांगू का, खरंच लय बरं वाटलं वस्तीवर जाऊन. इतकं दिस झालं होतं. बाची वस्तीची लय आठवण येत होती. मला देखील चंदनपुरीची अतिशय आठवण येते. तुझ्याशी विवाह करण्यासाठी मी चंदनपुरीत येऊन राहिलो. ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही. आमचं भाग्यच म्हणायचं का तुमची पावलं आमच्या वस्तीला लागली. बानू, माझ्या या मनुष्य अवतारातील एक मोठा कालखंड मी ह्या वस्तीत घालवला आहे. ती माणसं, ती जागा, साऱ्यांनी मला खूप काही दिलंय. अजूनही त्या भल्या मनाच्या माणसांची आठवण काही केल्या जात नाही. तेव्हा एक सांगू का? बोल बानू. बा म्हणत होता का आता तुम्ही दोघं बी एकदा वस्तीवर येऊन जा. नाही म्हणजे समदे आपली तत वाट बघत आहेत. समद्यासनी तुम्हाला भेटायची ओढ लागली आहे बघा. मला देखील त्यांना भेटायचं आहे. इतकी वर्ष ज्या वस्तीवरच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, मला त्यांना भेटायचं आहे. म्हणजे आपण जायचं? होय, आपण एकदा निश्चितच जाऊन येऊ. लतिका, म्हाळसा, हे काय तू अजून इथेच? अगं हो, आज जरा उशीरच झाला. मी आधी अंतर्महालात जाते, मग तिकडून यांच्यासोबत राजसभेत येते. हे बरं झालं, आधीच तिथे राजसभेत लोक यायला सुरुवात झाली आहे. तुला देखील कुतूहल आहे आख्यान ऐकण्याचं. आख्यानाच्या अनुषंगाने तू आणि बानू यांच्यापैकी कोणाला त्यांच्या मूळ स्वरूपाचे आधी स्मरण होणार हे बघण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मला खात्री आहे मूळ स्वरूपाचे स्मरण पहिले मला होणार. मलाही. लतिका, एक सांगू? सांग ना. का कुणास ठाऊक, पण जेव्हापासून हे आख्यान सुरू झाले आहे तेव्हापासून मला असं वाटतं आहे की मी हे सारं अनुभवलं आहे. का कुणास ठाऊक, पण या साऱ्याचा मी एक भाग होते त्यावेळी, असं वाटतं मला. असणारच म्हाळसा. तुम्हा दोघींचे मूळ स्वरूप महादेवांच्या त्या कैलासातच दडले आहे. आख्यानाच्या अनुषंगाने तुला ते कळेलच. आणि म्हाळसा, तू म्हणालीस ना तशी मला देखील खात्री आहे. आख्यान संपण्यापूर्वीच राजसभेत सर्वांसमक्ष तू तुझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण सर्वांना करून देशील. कधी एकदा तो दिवस येतो आहे असं झालं आहे. त्यावेळी माझे मात्र स्मरण असू दे. हा, मला माझ्या मूळ स्वरूपाचे स्मरण जरी झाले तरी मी माझ्या प्रिय सखीला नाही विसरणार. चल, अंतर्महालात जाते, मग यांच्यासोबत राजसभेत येते. तू पण ये लवकर, आख्यान सुरू होईल ना. तू तुझ्या प्रिय सखीला काही झालं तरी विसरणारच नाही म्हाळसा, हे मला चांगलंच ठाऊक. खरंच बानू, आपला विवाह झाल्यानंतर आपण एकदाही चंदनपुरीला गेलो नाही ह्याचे मला वाईट वाटते.
आपल्यावर आतोनात प्रेम करणाऱ्या त्या प्रेमळ माणसांना भेटायला आपण एकदा चंदनपुरीला जाऊया. देवा, खरंच माझं लय भाग्य आहे का माझं तुमच्या संग लगीन झालं आहे. मला कधी बी असं वाटलं नाही का तुमचा आशीर्वाद माझ्या संग नाही. आणि मला ठाव आहे माझ्यावर काय बी संकट आलं तरी बी त्यातून तुम्ही मला बाहेर काढाल. देवा, जसा माझा हे विश्वास आहे तसंच वस्तीवरल्या समध्यासनी बी हे ठाव आहे का तुमचं ध्यान आहे त्यांच्याकडे. बानू, मी तुला अजूनही सांगतो, तुझ्या मनात जे काही असेल ते तू स्पष्टपणे मला सांग, मनात कोणताही संकोच न ठेवता. मला असं का वाटत आहे की तुझ्या मनात काहीतरी चाललंय, तुला मला काहीतरी विचारायचं आहे, होय ना? होय, मला तुम्हासनी एक विचारायचं आहे. विचारू नव? बानू, तू खरोखर भोळी आहेस. विचार, तुझ्या मनात काय शंका आहे ते. शंका अशी नाही, पण हे विचारायचं होतं का देवा तुम्ही मला कैलासाबद्दल सांगितलं सा, मानस सरोवराबद्दल बी सांगितलं सा, पर तुमच्याकडनं मला एक गोष्ट काय कळली नाही बघा. बानू, कोणती गोष्ट? देवा, तुम्ही मला पार्वती देवींबद्दल कधीच काय बी सांगितलं नाही जी. आख्यानामध्ये महाराजांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मला कळालं त्यांच्याबद्दल, पर तुमच्याकडनं कधी बी त्यांचं नाव नाही ऐकलं मी. तुला पार्वती बद्दल काय जाणून घ्यायचं आहे? समजा समजा ऐकायचं आहे मला. त्या कोण होत्या, त्यांचं आणि महादेवांचं लगीन कसं झालं, त्या कुठं राहायच्या, समजा समजा ऐकायचं आहे मला देवा. देवी, येतो. कुठे निघालात? श्री खंडेरायांनी बाणाईला गडावर बोलावले आहे आणि ती गडावर आली आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? हो, परंतु तुम्ही का जाता आहात? बाणाई आणि श्री खंडेराय अंतपुरात आहेत. हे जर म्हाळसा देवींना कळलं तर विनाकारण वादविवाद होतील. तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहात? परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. तुम्ही तिथे जायचं नाही. परंतु देवी, श्री खंडेरायांनी तिला बोलवलं आहे. त्यांना ठाऊक आहे की म्हाळसा देवींना कळलं तर अनर्थ होईल. तरीही त्यांनी बोलवलं आहे म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेल. असं नाही देवी, हा विषय वेगळा आहे. ह्याचा अर्थ श्री म्हाळसा देवी काय घेतील ह्याची कल्पना देवांना नाही. मी कधीतरी तुम्हाला जाऊ नका असं म्हणते, माझं एवढंही ऐकणार नाही का? श्री खंडेरायांचा स्वभाव काहीही लपवण्याचा नाही. सगळ्यांशी ते अत्यंत साधेपणाने, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, आडाखे न बांधता वागतात आणि त्यामुळेच हे असे वादाचे प्रसंग उद्भवतात. परंतु आख्यान सुरू होण्याआधी काही घडायला नको, नाहीतर आख्यानात विघ्न यायचे. तुमच्या हे लक्षात येत नाही की तुमचा हेतू कितीही चांगला असला तरीही तुम्ही त्यांच्या नात्यात हस्तक्षेप तर करत नाही ना.
हे पाहायला हवं. त्याचा विचार मी करत बसलो तर काहीही घडू शकतं. तरीही तुम्ही जाणार नाही. आज तर आख्यानात असे प्रश्न येणार आहेत की देवही त्याला कसे सामोरे जातील सांगता येत नाही. कसले प्रश्न समोर येणार आहेत? पार्वती देवी कोण आहेत हा प्रश्न दोघींच्याही मनात आला आहे. याचा अर्थ तुम्ही त्यांना सांगणार आहात पार्वती देवी कोण आहे? ते केवळ त्यांना सांगितलं तर कसं चालेल? त्यांना त्याचं स्मरण व्हायला हवं. आख्यानात श्री गणेश आहेत ना त्यांच्या शंका दूर करायला. देवी, तुम्ही हे काय सुरू केलं आहे? आपण या मल्हारी अवतारात आपले दायित्व पार पाडतो आहोत. जर मनात असे विचार आले तर ते योग्य नव्हे. परंतु श्री खंडेराय असताना तुम्ही काही गोष्टींपासून दूर राहिलेलं बरं. म्हाळसा देवींचा क्रोध अनावर झाला आणि त्या तुम्हाला जर काही बोलल्या तर ते मला चालणार नाही. मी त्यांचा बंधू आहे, त्या नात्याने असे काहीही होणार नाही. तुम्ही मला समजावून सांगता आहात. मी येऊ देवी? अंतर्महालात मी आल्यावर यांना देखील आनंद होईल ह्यात शंका नाही. म्हाळसा देवी अंतर्महालाच्या दिशेने जात आहेत. राजसभेत जाण्यासाठी श्री खंडेराय अंतर्महालात तयार असतील असंच त्यांना वाटते आहे. देवा, म्हाळसा देवी अंतर्महालाच्या दिशेने येत आहेत. त्यांनी बाणाईला त्या ठिकाणी पाहिले तर काय अनर्थ होईल ते आपण जाणताच. तेव्हा तुम्हाला नसल सांगायचं तर राहू दे. मी पुण्याला नाही विचारणार. तसं नाही बानू, मी तुला सारं काही सांगितलं असतं. पर काय देवा? आता बानूला मी हे कसं सांगू की म्हाळसा अंतर्महालाच्या दिशेने येत आहे आणि बानूला जर तिने इथे पाहिलं तर अनर्थ व्हायचा.